भागविधाता पंजाब सिंध चला मराठा रावणी उच्चमंगा. तर हॅलो फ्रेंड्स, तर मी आज घरी आलेलो आहे. सुट्टी होती तर पिंटूला भेटायला. तर पिंटूची पण एक्झाम संपलेली आहे. आणि कधी एक्झाम संपली तुमची? 5 वर्ष. अरे एक्झाम कधी संपली? पिंटूला आठवत नाही, तो केजीला आहे आता. तर आता त्यांचा रिझल्ट असेल 1 मेला. तर पिंटू काय बोलतोस, आपल्या मित्रांना काय बोलतोस? तर पिंटू आपल्याला आता एक राष्ट्रगीत सांगून दाखवणार आहेत. त्यांच्या टीचरनी शिकवलं ते. तर तुम्हाला सांगून दाखवेल, काय वाईट कमेंट वगैरे करू नका. त्याचा पहिला प्रयत्न आहे. तर पिंटू जनगण आपले राष्ट्रगीत सांग. जनगण मंगलनायक जय हे भारत भागविधाता पंजाब सिंध चला मराठा रावणी उच्चमंगा. विनय मातरम मंगल उच्चल जय तरंगा. तव सुम सांगे तव सुमास समांगे दाय गयत दाता. जनगण मंगल नायक जय भारत भागविधाता. जय हे जय हे जय 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 हे. ओके. तर पिंटूने म्हणजे छान प्रयत्न केलेला आहे. चांगल्या प्रकारे त्याला थोडं उच्चार करताना थोडं प्रॉब्लेम होत आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करेल पिंटू. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगलं बोलण्याचा प्रयत्न करशील ना? हो सांग ना. हां. तर बघा, प्रिसा आता शाळेत जाऊन आली. प्रिसा, कोणता पेपर होता आज? इंग्रजीचा. झाला पेपर? हो. लिहिलास पूर्ण? हो. कसा गेला पेपर मग? बरा. चांगला लिहिलास ना? हां. कसं लिहितात इंग्लिशचा पेपर? पाठ करून गेलेलीस? हो. हां. चालेल, जा लवकर तयारी कर जा. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगतो, मी जेव्हा प्रायमरीला किंवा स्कूलला होतो ना, ते इंग्लिशचा पेपर म्हणजे आता सेंटन्स एखादा क्वेश्चन आला असेल ना, तर पूर्ण पॅरेग्राफमधून एखादा म्हणजे वर्ड असेल तो पॅरेग्राफमध्ये शोधायचा, म्हणजे प्रश्नामधून. आणि त्याच्यातला एखादा शब्द ज्या पॅरेग्राफमध्ये भेटला ना, तो पूर्ण पॅरेग्राफ लिहायचा. असा आम्ही इंग्लिशचा पेपर देत होतो अगोदर. म्हणजे इंग्लिशमध्ये एकदम 0 डब्बू होतो. आणि आज प्रिसा इंग्लिशचा पेपर देऊन आली.